सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। गहने जो सजाए हसीन लम्हों को, हजारों डिजाइन्स जो बने मुस्कुराहट की वजह, विरासत जो जगाए हर मन में विश्वास। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार मंडळी, आता आपण उपस्थित आहोत पाचोरा येथील ऐतिहासिक अशा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात। माझ्या डाव्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे, उजव्या बाजूला पाचोरा शहर आहे आणि येथील तरुणाईला, येथील सर्वसामान्य नागरिकांना आपण बोलते करूया, यांच्याशी हितगुज साधूया। पाचोराचं राजकारण म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेकदा चर्चेमध्ये असतं। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी किशोरप्पा पाटील येथील आताचे आमदार यांनी ज्यावेळी शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळेनंतर काही दिवसानंतर त्यांच्या बहीण असलेल्या वैशालीताई यांनी सुद्धा राजकारणात किंवा समाजकारणात एक नवीन अशी एंट्री केलेली आहे। त्याच्यामुळे इथले जे समीकरण आहे ते खूपच वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे, खूपच इंटरेस्टिंग असे समीकरण झालेले आहेत। आपल्यासोबत पाचोराचे काही ध्येयवादी असे तरुणही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, सुरुवातीला आपलं नाव, परिचय? माझं नाव शांताराम खैरे, मी पाचोऱ्यात राहतो, मिलिंदनगर येथे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या पाचोरा शहराचा हा जो चेहरा मोहरा बदलवला आप्पांनी, आम्हाला वरती काय घडामोडी होत आहेत काय त्यांच्याशी काही घेणं नाही, पण आमच्या पाचोऱ्याचा विकास जो व्यक्ती करतोय, आम्हाला खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं आहे। आपण ज्या चौकामध्ये उभे आहोत, ही जी चौक आहे अनेक ऐतिहासिक आणि राजकीय घटनांची साक्षीदार राहिलेली आहे। इथेच आदित्य ठाकरे यांची सभा झालेली आहेत, अनेक दिग्गजांची सभा झाली, सुषमाताई अंधारेसुद्धा येऊन गेलेले आहेत। तर एकूणच आपल्याला काय वाटतं की कशा पद्धतीने जळगाव जिल्ह्याचं आणि पाचोऱ्याचं राजकारण चालू आहे? पाचोऱ्याचं राजकारण जर सांगायला गेलं तर ही कितीही घडामोडी होऊ द्या, कुठेही काही होऊ द्या, परंतु जनता सुज्ञ झालेली आहे। जनतेला कळतं की आपल्यासाठी रात्री बेरात्री कोण धावून येणार आहे आणि आपल्या कामात कोण येणार आहे तर फक्त किशोरप्पा पाटील, बाकी कोणी कामात येणार नाही। घडामोडीवरती काही होऊ द्या, आपल्याला त्यांच्याशी घेणं नाही, परंतु आपल्या पाचोरा शहराचा विकास कोण करतोय आपल्याला याच्याशी घेणं आहे। दादा, आपला परिचय? बबलू मराठे। बबलूजी, आता ज्या पद्धतीनं एक संघर्ष चालू आहे, धूमचक्री चालू आहे आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पाचोऱ्याचं असं आहे की भाऊ आणि बहीण असं एक स्नेहाचं प्रेमाचं नातं असतं, मात्र राजकारणामध्ये वेगवेगळ्या विचारधारा असतात। डेफिनेटली विचार स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये, आपण कशा पद्धतीने बघतात? पाचोरात आप्पांनी कामं केलेले आहेत, पण आप्पांना विरोधी बघायचं काम नाही आहे। विरोधीत आप्पांकरता बहीणच स्वतः आहे। आप्पांचे कामकाज खूप चांगले आहे, पण तरी बी घरातल्या लढाईमध्ये तिसऱ्याचा फायदा 100% होणार। याच्याकरता अमोल शिंदे हे खूप छोटे मोठे कार्यक्रम घेतात आणि याच्याकरता अमोल शिंदेने खूप काही कामं केले आहेत। तसं पाचोरा सिव्हिल म्हटलं जातं, पाचोरा सिव्हिलमध्ये दुनियाभरची दुर्गंध आहे। आप्पांनी आजपर्यंत तिथे कधी व्हिजिट केली नाही, आता तुम्ही स्वतः बघू शकतात। आप्पांनी बाकी पूर्ण पाचोऱ्याचा इतिहास बदलावला आहे, पण ज्या ठिकाणी सामान्य ग्रामीण लोक येतात, ज्या ठिकाणी स्वतः आजपर्यंत व्हिजिट नाही दिलेली, या गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे, एवढं मी बोलू शकतो। याच्याकरता काहीतरी इतिहास चेंज होणार आहे आणि आप्पांना शत्रू बघायचं काम नाही आहे। आप्पाकरता शत्रू स्वतः घरातलाच आहे। दुसरा याच्या दोन शब्द बोलू शकतो, याच्यानंतर काही बोलू शकतो। आपल्याकडून जाणून घ्यायचं जे सर्वसामान्य पाचोराकर आहे, सर्वसामान्य नागरिक, ठाकरे गटातून शिंदे गटात ज्या पद्धतीने किशोरप्पांनी प्रवेश केलेला आहे, तर आपण सर्व कशा पद्धतीने पाहता? पाचोऱ्यात तरी आमच्याकडे जर म्हटलं तर एक शॉर्टकट गावरानी भाषात म्हटलं जातं, एडी शिवसेना। जसं एडी शिवसेना आज पण उद्धव साहेबांकरता खूप लोक हाजीर आहेत, म्हणजे खूप प्रतिष्ठान उद्धव साहेबांना आहे। जसं सुषमाताई अंधारे येऊन गेलेत, सुषमाताई अंधारे हे संविधानावर चालणार आहेत आणि संविधान हे सर्वात मोठं भारताचं आहे, त्या गोष्टीत आम्ही मानू शकतो। संविधानाला आम्ही बी मानणारे लोक आहेत। जसं जर आज बघितलं, सुषमाताईंनी जे काहीतरी घडामोडी केल्यात त्या अति योग्य केल्यात, त्याच्याकरता काही लोक ताईंसोबत पण आहेत। ताईंसोबत काही लोक आहेत, पण ताईंना विरोधसुद्धा आहे। ज्यावेळी ताई जिल्ह्यात आल्या त्यांच्यासोबत आपले शरद कोळी पण होते। अनेकांनी मागणी केली की त्यांच्या भाषणांवर बंदी टाका, त्यांना जिल्हाबंदी करा किंवा समाजात तीळ निर्माण वक्तव्य, पण लोक काय विचार करतात? ताई ही बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे
आणि सुषमाताईंनी ती भाषण केलं ते एकदम अति योग्य केलेलं आहे, त्याच्यात काहीच तडजोड नाही, एकदम परफेक्ट. कारण की ताई जो आहे एकदम अतिउत्तम काहीतरी कामं केले, म्हणजे बोलले ताई. इथं आदित्य ठाकरे यांची सभा झालेली आहे, सुषमाताई यांची सभा झालेली आहेत, अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत, त्यांचे विचार आपण कदाचित ऐकले असतील. तर आपणास कोणाचे विचार पटले, कुठल्या नेत्यांचे विचार पटले, किंवा कोणाची विचारसरणी आपल्याला, कोणाच्या पक्षाची विचारधारा आपल्याला आवडते? विचारधारा तर सध्या कोणाचीच आवडत नाही. कारण त्याला काय कारण आहेत? कारणीभूत हेच सरकार. कारण सरकार हे तिगडी बसवता दुगडी बसवता, बहुमत सरकार राहिलं तर निर्णय चांगले होतील आणि युवांचं काहीतरी मार्गदर्शन चांगलं होईल, युवांना नोकरी लागेल. हे तिगडी सरकारमुळं काहीच, दुगडी तिगडी सरकारमुळे काही होऊ शकत नाही. मागच्या 2-4-6 महिन्यात ज्या राजकारणात घडामोडी झालेल्या आहेत, महाराष्ट्रात असतील, युपीला बहुमत सरकार आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात पण बहुमत सरकार पाहिजे. एकच पक्षाची सरकार जर दिली ना तर 100% विकास होईल आणि रोजगार मिळेल आणि सगळ्या गोष्टी होतील त्यात. मग ती राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या या BJP असू द्या, पण बहुमत सरकार पाहिजे आपल्याला महाराष्ट्रात, तरच महाराष्ट्राचा विकास होईल. आता जी चालू घडामोडी, ज्या 2 कंपन्या, नामांकित कंपन्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्या, त्या आपल्या पाचोरा म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी भरपूर काहीतरी एक चांगला युवकांसाठी रोजगार राहिला असता त्या गोष्टीचा. त्यामुळं महाराष्ट्रात बहुमत सरकार पाहिजे, ती कोणत्याही पक्षाचे असो, हे माझं मत. म्हणजे आपलं असं मत आहे की ज्या राज्यामध्ये जी सरकारला बहुमत प्राप्त आहे त्याच्यामुळे स्थैर्य राहतं, स्टेबली राहते आणि त्याच्यामुळे विकास होऊ शकतं, हे आपलं मत आहे. कदाचित आता तरी हल्लीच्या राजकारणात, हल्लीच्या काळात ही त्यांची इच्छा पुरी होईल की नाही थोडंसं सांगणं कठीण आहे. कारण भाजपा असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अनेक आघाड्यांवर अनेक म्हणजे जवळपास खिचडी सरकारचं येत असते, याकडे आपण बघितलेलं आहे. सुरुवातीला आपलं नाव परिचय? मी प्रशांत पाटील. पाटलांशी आपण बोलूया. कशा पद्धतीनं पाचोरा येथील तरुणाई राजकारणाकडे पाहत आहे? मागील काही आपण बघितलं 5-6 महिन्यापासून तर कुठेतरी भावनात्मक, कुठेतरी सामाजिक, कुठेतरी राजकारणी हे आपसातील ओळख पाळखचे लोक आहेत. मात्र आज वेगवेगळी वाट सर्वांनी धरलेली आहे. तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? सध्या तर महाराष्ट्राची जी परिस्थिती बघता, जे इतकं मोठं जे राजकारण आज महाराष्ट्रामध्ये झालं, किंवा एक चालू सत्ता पाडून एक नवीन सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आली आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता पुढचे जे राजकारणाचे जे गणित असणार हे खूप वेगळे राहणार आहे. आणि जसं साहेबांनी मला प्रश्न विचारला, तर माझ्या मते असं की आता जे राजकारण चाललं आहे सगळं, हे फक्त एक कमर्शियल राजकारण आहे. जी सुरुवात झाली आहे, म्हणजे कमर्शियल राजकारण सुरुवात ही वरून झालेली आहे डायरेक्ट. त्यामुळे खालच्या स्तरापर्यंत जे नागरिक जे मतदान करणार आहेत किंवा जे काही कार्यकर्ते आहेत, आज ते सेनेचे असो किंवा BJPचे असो किंवा राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाचे असो, हे सर्व राजकारणाकडे फक्त एक कमर्शियल म्हणून या ठिकाणी ते बघणार आहेत. आणि राहिला पाचोराचा आमदार किशोर आपणचा प्रश्न निवडून येण्याचा किंवा नाही निवडून येण्याचा, त्यांना विरोधक बघण्याची बाहेर गरज नाही आहे. त्यांच्या घरातच त्यांना आज मोठी विरोधकाची भूमिका त्यांच्या बहीण त्यांच्यासमोर या ठिकाणी ठामपणे उभे आहेत. त्याच्यामुळे त्यांना राजकारणामध्ये पुढे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये त्यांना खूप सारं आव्हान या ठिकाणी आहे. म्हणजे या विषयावर तुम्हाला दोघांची एकवाक्यता आहे की आपणच्या घरातच विरोध होतो आहे. म्हणजे एक हेल्दी लोकशाहीचं, एक स्वस्थ लोकशाहीचं सुद्धा एक प्रतीक दिसतं की प्रत्येकाला आपला विचार स्वतंत्र आहे. आपणच आम्ही सांगू इच्छितो की पाचोरा तालुक्यात ज्यावेळी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आले होते, तत्कालीन मंत्री होते, आता ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी इथल्या महाराजांचे आशीर्वाद घेतले होते आणि त्यांना मार्गदर्शन मागितलं होतं की राजकारणात मी काही निर्णय घेणार आहेत ते योग्य की अयोग्य. त्यावेळी असं लोक म्हणतात की महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या नशिबी, तुमच्या ललाटावर मला राजयोग दिसत आहे, असं त्यांचं वक्तव्य त्यावेळी होतं. आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्या आणि किशोरप्पा पाटील यांनी हे सर्व काही जे घडून आलेलं त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा सिंहाचा असा वाटा आप्पांचा मित्र असतील, ज्यांना काही आपली मतं मांडायची असतील. आम्ही पुनरुच्चार करतोय की हे मंच सर्वांसाठी खुलं आहे. कुठलाही पक्ष असेल, कुठलाही नेता असेल, तुम्हाला विचार स्वातंत्र्य आम्ही प्रदान करीत आहोत आणि हे खुल्या व्यासपीठावर तुम्हाला आम्ही खुली एक अशी अपील करीत आहोत. कोण बोलेलं आहे आमच्याशी? रिजवान साहब, आइए आगे आइए. रिजवान साहब, हम
पाचोरा में आए हैं तो हमने किशोरप्पा समर्थकों से बात की, हमने वैशाली ताई से बात की, लेकिन आप एक अल्पसंख्यक समाज से आते हैं। पाचोरा में हम देखते हैं कि बड़ी संख्या में अल्पसंख्यक समाज है, तो अल्पसंख्यक समाज किस तरह से देखता है ये सारी जो घटनाएं हो रही है, ये जो मामले हो रहे हैं, चाहे किशोरप्पा हो, वैशाली ताई हो या और कोई नेता हो, या फिर आपके यहाँ का जो अभी सर ने बोला कि विकास का और बकास का राजकारण बहुत तेज़ है, किसको समाज ज़्यादा समर्थन करेगा? अमोल भाऊ को। अमोल भाऊ को, यानी हम देख रहे हैं कि पाचोरा के अंदर अप्पा भी है, पाचोरा के अंदर वैशाली ताई भी है, अमोल भाऊ भी है और दिलीप वाघ साहब भी है। यानी जो हम अभी तक के सामने आमने की लड़त समझ रहे थे, ये त्रिकोण और चौकोनी लड़त भी हो सकती है। विधानसभा में एक संकेत दिए है आपने, क्या वजह है आपने इनका नाम लिया है? नहीं, 3 कोण चौकोन लड़त नहीं है, यहाँ पर अमोल भाऊ ही बाजी मारेंगे इस बार को। अच्छा, अकेले ही आगे आएंगे? हाँ, वो पहले ही अपक्ष के अंदर इतनी ताकत बता चुके हैं उनकी, तो अभी पक्ष का अगर टिकट मिला तो अमोल भाऊ 30,000 के ऊपर लीड से आएंगे निवड़ के। क्या लगता है आपको कि भाऊ और बहन के इस संघर्ष के अंदर तीसरा व्यक्ति जीत जाएगा, ये अंदाज आपका? वो तो 100% होने वाला है ना। वैसा तो वो कौन से ऐसे कोई काम होंगे, विकास कार्य होंगे या कुछ योगदान होगा अमोल जी का, जिसके आधार पर, जिसके बलबूते पे आपने दावा किया? अमोल भाऊ के बहुत सारे काम है, हॉस्पिटल लाइन के काम है, उनके सामाजिक काम है, ऐसे बहुत सारे काम है अमोल भाऊ के। और पाचोरा तालुका की जो जनता है अमोल भाऊ को बहुत भरभरीत प्रेम करती, और हम सब अमोल भाऊ के साथ खड़े ले, और आने वाली विधानसभा के अंदर 101% अमोल भाऊ ही आमदार रहेंगे। आपल्याला काय वाटतं, अमोल दादांची काय शक्यता वाटतं? अमोल शिंदे यायला पण यंदा यावेळेस, कारण आमचं भाऊ जर तिकीट भेटलं असतं तर अमोल शिंदे 100% निवडून आले असते हो. पण आता या रेसमध्ये 4 लोक आहेत, ताई हो, आप्पा, अमोल भाऊ आणि सचिन दादा सोमवंशी हो. म्हणजे एका प्रकारे आपण विचार केला, जर सकारात्मक विचार केला तर पाचोरा वासियांना एकापेक्षा जास्त हे विकल्प भेटणार आहे, पर्याय भेटणार आहे, आणि कोण उत्तम असेल, कोण चांगलं असेल, नक्की त्याचा सारासार बुद्धीनं, विवेक बुद्धीनं विचार करतील. हो, नक्की बोला. विषय पाचोरा तालुक्यात असा विषय झाला आहे. काल परवाच्या दिवशी मी ॲम्ब्युलन्सवरून परमपूरवरून आलो काल, आणि माझ्यासमोर दुकान जवळ आली समोर, तिथं कोण नसतं असं मी होतो स्वतः. मी फोन केला, डिपार्टमेंटला फोन केला, ते आले, ताबडतोब आले. त्याच्यानंतर दुकानवाले आले, मी मॅसेज टाकला दुकानवाल्यांना, ते आले. त्या टायमाला मी रात्री 2 वाजता पोहोचलो पाचोऱ्यात. बाकी असे घटना त्यावेळेस का त्या व्यक्तीचं दुकान, गरीब व्यक्ती होता तो एकदम, त्याचे दुकान जळल्यानंतर बी आप्पासाहेब तिथे आले. आप्पासाहेबांचं काम होतं, आम्ही आप्पासाहेब समर्थ आहे. आप्पासाहेबचा विषय असा होता, आम्ही आप्पासाहेबलाही खूप मानतो खूप, पण विषय आप्पासाहेबांचा एक उद्यापासनं आप्पासाहेबनी आज सुद्धा याचं आपण सोबत काम होतं आप्पासाहेबांचं, कारण की तो एक खूप गरीब व्यक्ती होता. त्यांनी खूप म्हणजे पैसे असताना त्यांनी खूप भावाचं डिस्चार्ज केला. काल 2 लाख रुपये लावले, त्याचे 50-60 लावले. पण आज आप्पासाहेबांचं आम्ही समर्थ आहे एका विषयाने. पण विषय कसा असतो, आप्पासाहेबांनी तिथे येऊन बघायचं काम होतं, पण तिथे कोणी नाही आलं. मी स्वतः होतो, मी स्वतः असल्यामुळे मी रात्री 2 वाजता आलं. मी समोरच बघितलं का दुकान जळते. मी समोरच्या लोकांना, दुकानवाल्यांना फोन लावून जागरण केलं का लोक दुकान जळते असं म्हणून. ते समोरचे लोक आले, त्यांना मी सांगितलं लोकांना का दुकान जळते, बाजूला तुमच्या दुकानचे नुकसान नको व्हायला पाहिजे, त्यासाठी मी समर्थ होतो. त्या टायमाला मी सगळ्यांना सांगितलं गेलं. पण आप्पासाहेब त्या टायमाला बाहेरगाव होते. पण आता 2 दिवस झाले, आज तर 3रा दिवस उगला आहे, पण आप्पासाहेब तिथपर्यंत पोहोचले नाही. लोकांची भावना उठली आप्पासाहेबांकडनं. का? ह्याच कारणामुळे उठली, कारण की आप्पासाहेब पाचोरा तालुक्याचे आमदार आहेत. पाचोऱ्यामध्ये लोकांचं जे असीन काम गरीब लोकांसाठी ते तिथे याचं काम होतं आप्पासाहेबांचं. हे आमचं एवढं बोलण्याचं काम होतं. तो कुठला व्यक्ती असे, हातमजूर असो का व्यक्ती असो, धंदा असो, काही विषय असो, पण आप्पासाहेबांचं याचं काम होतं तिथं. त्याकरता माहिती ते बोलणं आहे. नक्कीच तुमच्या भावना हे आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नेत्यांपर्यंत, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणार आहे. आपका नाम बताइए. सर, मेरा नाम जीतू मोरे है, और मैं तो यही बोलना चाहूँगा कि कोई शेतकरी हो या कोई कॉन्ट्रैक्टदार हो या कोई मजदूर आदमी हो जो घर वीर बनाता है, तो लोग उसके घर को देखकर बोलते हैं कि उसने इतना बड़ा घर बनाया, ये करा है, वो करा, लेकिन उसने किस मेहनत से करा ये लोगों को जानकारी नहीं होती है. लेकिन आज मैं पाचोरा तालुके की अगर बात करूँगा तो पाचोरा तालुका इतना डेवलपमेंट हो गए और यहाँ पर हर बात की सुविधा हो चुकी है. तो ये जो विकास जो हो रहा है, जिसकी नज़र में अगर आता है तो वो लोग उसी को लाएंगे, और जिसकी नज़र में नहीं लाता है तो वो उसके बारे में कुछ भी बोल सकते हैं. बराबर. अजून कोणी
आप्पासाहेब यांनी जे हे गटप्रवेश केला त्या संदर्भात काही आपल्याला बोलायचं आहे? देखो सर, मेरा विषय तो ऐसा है, देखो राजनीति एक बोले तो बहुत अलग खेल है। जिस प्रकार अपन क्रिकेट बोलते हैं उस हिसाब से है। अगर दो टीम अगर सामने हो तो एक जीतना है और एक को हारना है। तो सर ये राजनीति ये पब्लिक के ऊपर डिपेंड्स करता है कि पब्लिक किसको लाना चाहती है और किसको नहीं लाना चाहती है। अभी आपने क्रिकेट का उल्लेख किया तो हमें भी याद आ गया कि T20 वर्ल्ड कप जारी है ऑस्ट्रेलिया में। सो जो बड़े बड़े दिग्गज टीमें हैं, किसी को लग रहा था ऑस्ट्रेलिया जीतेगी, किसी को लग रहा था कि वेस्ट इंडीज़ जीतेगी, लेकिन अब वो रेस से बाहर हो गए और छोटी छोटी लिंबू टिम्बू टीमें आगे आ रही है। जैसा कल दक्षिण अफ्रीका को नेदरलैंड ने हरा दिया। तो कहीं आपको ऐसा लगता है कि पाचोरा के अंदर जो दिग्गज, दो बड़े दिग्गज दावेदार है, एक किशोरप्पा और दूसरे उनकी बहन वैशाली ताई, लेकिन क्या आपको लगता है कि कहीं स्कॉटलैंड, आयरलैंड और यही नामीबिया आगे आ जाएंगे? हो सकता है उसके अंदर बहू का हाथ तो होना चाहिए, ताकि पिछले इलेक्शन के टाइम में हमने जो देखा है वो हिसाब से बहू का काम भी अच्छा है और उनका जो सोच है वो भी अच्छी है। हो सकता है कि दो जन की लड़ाई में कोई तीसरे का फ़ायदा हो जाए। भाऊ मतलब नेमके कोणते भाऊ? अपना अमोल भाऊ शिंदे। अमोल भाऊ, अच्छा। तो जिस प्रकार से हम देख रहे हैं कि पाचोरा में जब हमने प्रवेश किया था तो हम तो यही समझ कर आए थे कि भाई और बहन के बीच का संघर्ष है, लेकिन एक बात बोलना चाहूँगा, जैसे जैसे हम यहाँ पर विचार कर रहे हैं, चिंतन मंथन कर रहे हैं, लोगों से चर्चा कर रहे हैं, तो एक नए नए पहलू सामने आ रहे हैं। तो ये जो है त्रिकोण है, कभी चौकोन हो जाता है, कभी पंचकोण, और कभी कोई एक आधा अपक्ष खड़ा रहा तो शायद षटकोण भी हो जाए, सप्तकोण हो जाए। एक बात बोलना चाहूँगा सर, अभी हमारा वार्ड क्रमांक 6 है, इसके अंदर हमेशा से दिलीप भाऊ को भी चुन के लाया है। उसके बाद में उनके लड़के खड़े हुए थे तो वो कुछ आए नहीं, और उसके बाद में पहला मौका अमोल भाऊ को मिला था और अमोल भाऊ वन साइड निवड़ के आ गए थे, ताकि उनका काम करने का तरीका, उनका बोलने का तरीका जो समाज में होता है ना, जैसा ऐसा नहीं कि कोई जो लीडर कभी आता है तो कुर्सी पे बैठता है, वो कुर्सी पे कभी नहीं बैठे, वो नीचे बैठकर हमारी जो माता बहना थी उनका आशीर्वाद प्राप्त कर कर वो लोगों ने एकदम जो काम किया एकदम सही किया। धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल। बापू शिंदे। बापू साहेब आपल्यासोबत आहेत, काय आपल्या भावना आहेत? माझ्या भावना, मी शिवसैनिक आहे। मी शिवसेनेला आजपर्यंत मतदान देत आलो आहे आणि नेहमी शिवसैनिक राहणार आहात? नेहमी मी शिवसैनिकच राहणार। पण या 4 जे आता उमेदवार इथं पाचोऱ्यामध्ये, दिलीप वाघ, अमोल शिंदे, किशोरप्पा, नवशुताई, यांचं म्हणणं असं आहे, आम्ही बदललो चालीन पण मतदान बदलायला नाही पाहिजे। आम्ही बदल चालीन पण मतदान बदलायला नाही पाहिजे। आम्ही बोलू इथून तिकडं जाऊ, तिकडून तिकडं जाऊ। मला असा प्रश्न पडला आहे आता की 4 दिवशी इलेक्शन येईन तर मला म्हणजे शिवसेनेकडून कोण उभं राहीन तर मी कोणाला मतदान देऊ शकीन बुवा, मला आज बी समजत नाही। कालून असं होईन की अमोल शिंदेना शिवसेनेकडून उभा राहून जाईल, भाऊबहीणचं एकत्र होऊन जाईल आणि किशोरप्पा BJPतनं चालला जाईल। अरे मी सांगतोय, माझं मत आहे, तू का नाही म्हणतोय? किशोरप्पा काल उठून BJPतनं चालला जाईल। हो, तर मला असा प्रश्न पडला आणि मी तर शिवसेनेला मतदान दिल्याशिवाय कोणालाच मतदान देणार नाही, कारण की आम्ही ठरवून घेतलं आहे। पण माझा भाषा आहे, आमचा सगळा भाषा आहे, आमचे वाद चालता इलेक्शन आमचे वाद चालता, काहीच निकाजनच नाही। ज्या टायमाला वाद चालता यांनी जर अमोलभूचं काम केलं, आम्ही आप्पाचं काम करतो, म्हणजे शिवसेनेचं काम करतो। आम्ही गल्ली म्हणजे एकमेका पाळतसुद्धा नाही, आम्ही एवढं कट्टर राहून सुद्धा। तर आता मला असा प्रश्न पडला की आम्ही कोणत्या माणसाला मतदान द्यायचं, म्हणजे ज्या टायमाला इलेक्शन येईन आता त्यांना कोणताच भान राहिला नाही, कोण कोणाकडे पलटी मारतं, कोण कोणाकडे जातं। हा विषय माझा आणि जय महाराष्ट्र। काय नाव? बापू शिंदे। बापूसाहेब शिंदे यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, कदाचित ही सर्वांच्या मनातील एक सामूहिक आणि सार्वजनिक अशी भावना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी मांडलेली आहे। आज खरोखर जो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा नागरिक असेल त्याच्या मनात एक संभ्रमाची स्थिती आहे। कोणता नेता आज कुठल्या पार्टीत आहे, रात्री कुठल्या पार्टीत असेल आणि उद्या सकाळी कुठल्या गटात तो गेलेला असेल आणि परवा कुठे असेल, हे कदाचित सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि ती ही का भावना त्यांनी म्हणून दाखवलेली आहे। नक्कीच आपण विचार करूया की जेव्हापर्यंत निवडणुका येतील विधानसभेत तेव्हापर्यंत अनेक चित्र स्पष्ट होतील आणि खरं खोटं काय सगळे हे मुखवटे हे गळून पडलेले असतील। विशेषतः शिवसैनिकांच्या मनात तरी सध्या आज हीच घालमेल आहे, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती। नाही, आम्ही परत सांगतो, जर अमोल भाऊ
जर शिवसेनेकडून असेल तर मी शिवसेनेलाच मतदान देईन, दिलीप भाऊ शिवसेनेकडून तर मी शिवसेनाच मतदान देईन, किशोरप्पा शिवसेनेकडून मी शिवसेनाच मतदान देईन, वसुताई शिवसेनेकडून मी शिवसेनाच मतदान देईन. कदाचित 5वा चेहरा पुढे आला तरी पण तुम्ही शिवसेनालाच मतदान देईन. पक्षाच्या विचारधारेला बांधील आहेत बापूसाहेब. माझं नाव कपिल पाटील. माझा एक असा प्रश्न होता आणि उत्तर पण आहे तुम्हाला. जर अमोल शिंदे 1500 मतदारांनी 2000 मागची इलेक्शन झालं ना 2019 साली, तेव्हा अमोल शिंदे 1500 मतदारांनी पडले, म्हणजे किती 750 किंवा 800 मतदारांनी पडले. त्यांना आता तिकीट भेटतं ते का निवडून येणार नाहीत? ते 100% विजय होणार ना. अमोल शिंदे अपक्ष होते नाही का पहिले ते, ते त्यांना 1500 काहीतरी मतदारांनी आप्पासाहेब निवडून आले, बरोबर, आपले माननीय आमदार साहेब. तर त्यांना किती मतदान पडलं? 1500. अमोल शिंदेला किती पाहिजे होतं? फक्त 800. त्याच्यातून डिवाईड केलं तर. पण मग आता जर चिन्ह तिकीट भेटतं अमोल शिंदेला कोणी रोखू शकतं का? त्यामुळे अमोल शिंदेला तिकीट द्यावं यांनी, कोणी भाजपचंच, आणि भाजपच्या तिकीटवर अमोल शिंदेची व्यू होणार इथं. कारण की इथं काय चाललं आहे माहिती का? रस्ते बनले, वापस खंदा, वापस गडरे टाका, वापस रस्ते करा. फक्त विषय म्हणजे कमवायचा विषय चालू इथं पाचोऱ्यात. विकास होतोय पण रस्ता बनल्यानंतर वापस गडरी, अंडरग्राऊंड गडरी, वापस रस्ते. मग 3 टाईम बनवायचे, एकच टाईम बनवा तुम्ही जे बनवायचे ते. पहिले अंडरग्राऊंड गडरी करा, मग रस्ते करा गावात. मग तुम्ही रस्ते बनवताय, रस्ते तोडताय. मी कृष्णापूरीत राहतो, तुम्ही कृष्णापूरीत या. आज आमच्याकडे तर विकास झालेला नाही. मारुती मंदिरच्या बाजूला तिथं पहिले रस्ता बनला, मग त्यानंतर अंडरग्राऊंड गडरी गेली. आता रस्त्याचा विकास, आता निधी म्हणजे डबल टिबल निधी कोणाच्या घरी जाणार? एक अत्यंत चिंतनीय असा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीनं आपण पाचोरा इथं आलेलो आहोत आणि अनेक असे मुद्दे, एखादी रहस्यमय कादंबरी असावी आणि एका पाठोपाठ प्रत्येक प्रत्येक पानावर काहीतरी नवीन रहस्य येत असेल, अशा पद्धतीने जर आपण याच्यावर चर्चा डिस्कस केली तर कदाचित रात्रभर सुद्धा कमी पडेल. पण सध्या आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. शेवटचा एक मुद्दा तुम्ही 1 मिनिटामध्ये मांडावा अशी तुम्हाला विनंती करण्यात येतो. आपलं नाव परिचय? रमण मिस्त्री. दादा, विकास झाला कोणचा? विकास हाच झाला की त्यांनी नवीन रस्ते केले, नवीन कोरले. विकास फक्त त्यांचाच झाला, त्यांनी ठेके घेतले, त्यांचा विकास झाला. विकास झाला कोणाचा? किशोरप्पांचा, माणसांचा. विकास झाला कसा? त्यांनी खड्डे खणले, त्यांनी सर्व केलं. विकास हाच झाला आहे, विकास दुसरा झाला नाही आहे. दादा, विकास झाला काय? ते रोडाचं काम केलं, त्या रोडाचं त्यांनी काम केलं, हाच त्यांचा विकास झाला. आणि ठेकेदारांचा फक्त हा विकास झाला, नंतर आमचा सारख्या माणसांचा विकास झालाच नाही. की कारण विकास कसा झाला की त्यांच्या माणसांनी ठेके घेतले आणि त्यांनीच काम केलं, हाच तो विकास झाला आहे. आमचा विकास काहीच नाही, हा मी तुम्हाला सांगतो. आणि पाचोरा शहरात मी हाच सांगतो, त्यांनी गडरी केले, नाली केले, सर्व केलं. पण कसा केला? त्यांनी खड्डे खणले, नाले खणले, त्याच्यानंतरच विकास त्यांचा झाला, त्याच्यानंतर आमचा काहीच झाला नाही. हाच आम्ही सध्याला सांगतो की विकास करा, पण गरीब माणसांचा विकास करा, कोणाचाही विकास न करा. 50 खोके आले, आपल्या घरात आले, लोकांना बी द्या. 25-30 खोके लोकांना द्या, ते लोक खुश होतील. आम्हाला द्या तर काहीतरी खोके आम्हाला द्या. एखादी खोकं मला दिलं तर माझं घर, पुरं कुटुंब 1-2 वर्ष चालील. आप्पा, काहीतरी द्या आम्हाला. विषय संपला. तर यांनी एक वेगळ्याच प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि अनेकांनी आज भरभरून आपल्याला इथं मतं आपली व्यक्त केलेली आहे. अभिव्यक्ती आहे, लोकशाही आहे, लोकतंत्र आहे, सर्वांना आपापली मतं व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार आहे. तर आज आपण आपतकच्या माध्यमातून सगळ्यांची मतं जाणून घेतलेली आहे. अत्यंत गुंतागुंतीचे आणि अत्यंत क्लिष्ट असे समीकरण या राजकारणामध्ये पाचोऱ्याचे आहेत. कदाचित आमचं डोकंसुद्धा चक्राकार इथं म्हणजे विद्युत गतीनं घोंगावत आहे आमचे विचारचक्र. तर काय होणार आहे भविष्यात हे लवकरच आपल्याला कळणार आहे. एक नव्हे तर 4 इथं ऑप्शन आणि पर्याय निर्माण झालेले आहेत. पाहूया 5वा पर्याय कुठला तयार होणार आहे. जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी, घटस्थापनेपासून नवीन वास्तू. सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव. सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा. सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव.